नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे सातबारा कसा डाउनलोड करतो आणि ते बी एकदम सोप्या पद्धतीमध्ये. ना पैसे लागे ना काही लागे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला क्रोम ब्राउझरवरती येऊन जायचं आहे आणि इथे आपल्याला टाईप करायचं आहे सातबारा. सातबारा टाईप केल्यानंतर ही पहिलीच वेबसाईट येईल तुम्हाला महाबुलेट. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नवीन ओपन आपल्याकडे शीट ओपन होईल. तर असा थोडाफार लोड घेतला, लगेच आपल्याकडे ओपन होऊन जाईल शीट. एक नवीन असं पेज ओपन होईल. तर तुम्ही बघू शकता महाभूमिलेख. तर अशा प्रकारे एक नवीन पेज. मग आपल्याला आता इथं सातबारा, 8 जे आपल्याला काढायचं आहे. तर आपण आता सातबारा निवडू. तर आता जिल्हा सगळ्यात पहिले आपल्याला निवडावा लागतो. तर जिल्हा निवडून घेऊ आपण. त्यानंतर आपला जो तालुका आहे, तुमचा जो तालुका आहे तो निवडून घ्या. तर मी आता निवडला आणि जे तुमचं गावाचा सातबारा आपल्याला काढायचा आहे, त्या गावाचं आपल्याला गाव निवडायचं आहे. तर अशा प्रकारे आपण गाव निवडून घेतलं आहे. त्यानंतर इथं आहे सर्वे नंबर. तर तुम्ही बघू शकता आपल्याला 2 ऑप्शन आहे. एक नावाने सर्च करू शकतो आपण. नावामध्ये आपलं पहिलं नाव, मधलं नाव किंवा आडनाव किंवा संपूर्ण नाव माहिती आहे तरी पण. तर आपल्याकडे गट नंबर आहे. तर आपण गट नंबरने सर्च करू. तर आपण आता इथे गट नंबर 2 ऑप्शन आहे. तर आपण आता नंबर टाकू. 1 नंबरचा आपण आता चेक करून पाहतो. तर याला शोधा म्हणायचं. शोधा म्हणल्यानंतर इथं आपलं निवडावर क्लिक करा. आपल्या इथं सर्चमध्ये दाखवतं ते. 1 नंबरने किती नाव येतं. तर आपलं 1 इथं आपण 1 निवडू. तर इथं आपल्याला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. इथं ओ-टी-पी काही जाणार नाही. फक्त व्हेरिफिकेशनसाठी मोबाईल नंबर लागत असतो. तर इथे बघू शकता आपण सातबारा जो आहे, कोणत्या आपल्याला भाषेमध्ये पाहिजेत, मराठी, इंग्लिश, हिंदी. तर आपण मराठीमध्ये निवडू आणि हा जो कॅप्चर कोड आहे बाजूला, ह्यो आपल्याला तसा न तसा आपल्याला या इथं बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. जेणेकरून काही चूक होऊ नये. तर आपल्याकडून काही चुकलं गिकलं तर आपल्याला एरर देत आहे. तर आता आपण सबमिट करू. तर अशा प्रकारे एरर देतं ते आणि आता आपण जे आहे ते बरोबर टाकू. आता इथं पहिले टाईप करून घेऊ. अशा प्रकारे आपण टाईप केल्यानंतर आपल्याला ते सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे थोडं लोड घेतं आणि नवीन आपला जो सातबारा आहे तो आपल्यासमोर ओपन झाला आहे. तर अशा प्रकारे आपण सातबारा बघू शकतो. आपण मोबाईलवरती कशावर पण सेम प्रोसेस आहे. तुम्ही कुठं बी कशाही पद्धतीनं असे सातबारे चेक करू शकता. आपल्या सातबाऱ्याला काय झालं आहे, काय नाही, कोणाचं फेर आहे का नाही, आपली जमीन कमी जास्त झाली का नाही किंवा कोणाला पाठवायचं आहे. तिकडून तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा डाउनलोड करा आणि पाठीमागे जा. या बटनावर क्लिक केलं तर आपण दुसरा सातबारा डाउनलोड करू शकतो. तर अशा प्रकारे आपण आता वापस आलोय. तर आपण इथं 8 बी काढू शकतो त्याच प्रकारे आणि सातबारा बी काढू शकतो त्याचप्रमाणे. तर अशाप्रमाणे होता आहे सातबारा डाउनलोड करण्याची पद्धत. तर तुम्ही सुद्धा डाउनलोड करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल किती सोपं आहे. तर धन्यवाद मित्रांनो.